खरं तर या घडामोडी 12 दिवस आधी घडणं 11 दिवस आधी घडणं गरजेचं होतं। 23 नोव्हेंबरला राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले। दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी खरं तर हे सगळं होणं अपेक्षित होतं, मात्र या सर्व घडामोडींना जवळपास 1 आठवड्याचा अवधीचा विलंब झालेला आहे। त्यामुळे विरोधकांनी सुद्धा मधल्या काळामध्ये बरीच टीका केली होती। आपण दररोज ऐकत होतो विरोधकांनी याच संदर्भामध्ये हा एवढा विलंब कशासाठी, काय नेमकं शिजतंय, भाजप केंद्रातून काय नेमके सांगावे येतात या संदर्भात सारख्या चर्चा होत होत्या आणि कुठल्याही प्रशासकीय प्रक्रिया न पाळता थेट शपथविधी सोहळा होतोय अशा प्रकारची टीका होत होती। तेव्हा सगळं राजकीय वातावरण निश्चितच तापलेलं होतं। काय नेमकं यावर विरोधकांच्या आता या संदर्भात काय प्रतिक्रिया येतात, कारण खूपच विलंब झाला होता या सगळ्या प्रक्रियेला। नक्कीच विलंब होत होता, कारण महायुती सरकारला राज्यातल्या जनतेनं जे बहुमत अगदी विरोधी पक्षनेता जमवण्यासाठीचं संख्याबळ देखील कुठल्याही एका महाविकास आघाडीतल्या एका पक्षाकडे नाही आहे। त्यामुळे एवढं मोठं बहुमत मिळालं असताना देखील जो आ प्रकारे एवढा विलंब होत होता, त्यामुळं कुठला आश्चर्यजनक असा चेहरा समोर केला जातो का नावावर चर्चा होत होता, परंतु देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते शेवटपर्यंत होतं। त्याचबरोबर मुख्यमंत्री पद ज्या प्रकारे वर्षाचा कारभार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाला होता आणि त्यांच्याच चेहऱ्याखाली या विधानसभा निवडणुका लढल्या होत्या। काही महत्त्वाच्या लाडकी बहीणसारख्या योजना त्यांनी आणल्या गेल्या होत्या। त्यामुळं एक त्यांची एक इच्छा होती किंवा शिवसेनेची इच्छा होती की शिवसेना कडून एकनाथ शिंदे यांनाच परत मुख्यमंत्री करावं, परंतु भाजपच्या नेतृत्वाकडून मात्र तशा प्रकारचा कुठलाही ग्रीन सिग्नल त्यांना दिला गेला नाही। भाजप जी दिल्लीतली बैठक झाली त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं एकनाथ शिंदे यांना की भाजपचाच मुख्यमंत्री होणार। त्यामुळे ते मुंबईत आल्यानंतर थेटपणे आपल्या गावी गेले, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा दरेगावातून निघतात की कुठल्याही प्रकारचा मुख्यमंत्री पदासाठीचा माझा अडथळा नाही। जे काही निर्णय भाजपचे नेतृत्व असेल त्यानंतर काहीचा डेडलॉक जो आहे तो सुटल्यासारखा झाला, परंतु परत 2-3 दिवस डेडलॉक जो आहे तो निर्माण झाला, कारण खाते वाटपची चर्चा जी आहे ती अद्यापपर्यंत झालेली पाहायला मिळाली नाही। त्यामुळे कदाचित उद्या जे आहे ते केवळ तिघ जण घेऊ शकतात। मंत्र्यांचा शपथविधी जो आहे कदाचित लांबणीवर पडू शकतो, अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जात आहे। परंतु विरोधकांनी या विलंब असलेल्या सरकारच्या सत्ता स्थापनेवर वारंवार टीका केली जात होती। मवियाचे तिन्ही पक्षाचे नेते हे टीका करत होते की ज्या प्रकारे बहुमत मिळालं आहे त्याचा सन्मान राखणं गरजेचं आहे, इतके दिवस का लागत आहेत अशा प्रकारचा एक सवाल उपस्थित केला जात होता। परंतु अखेर महायुती सरकार हे उद्या स्थापन होतोय, उद्या शपथविधी होतोय आणि आज सरकार स्थापनेचा दावा दाखल केला जातोय। अगदी कृष्णात आपण पुन्हा एकदा या दृश्यांविषयी ही माहिती प्रेक्षकांना देऊया। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आता राजभवनामध्ये दाखल झाले आणि पुढची जी सगळी प्रक्रिया आहे सत्ता स्थापनेच्या दाव्यासंदर्भातली ती काही क्षणांमध्ये आता सुरू होतीये। राज्यपालांकडे विनंती पत्र दिलं जाईल आणि सत्ता स्थापनेसाठी आम्हाला आमंत्रित करावं, आमच्या मागे इतक्या संख्येचा आमदार बळ आहे अशा आशयाचं हे पत्र दिलं जाईल आणि सत्ता स्थापनेसाठी हा दावा केला जाईल। महत्त्वाचे नेते आपण झी 24 तासच्या स्क्रीनवर पाहतोय, यामध्ये मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे शेजारी बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार। अर्थात 2 दिवसानंतर हा सगळा सिक्वेन्स आपल्याला बदललेला दिसणार आहे सिटिंग अरेंजमेंटचा। त्यांच्या शेजारी सध्या बसलेले आहेत प्रफुल्ल पटेल आणि रावसाहेब दानवे। थेट राजभवनातून ही थेट दृश्य पाहतो आणि काही वेळामध्ये राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी आगमन होईल आणि सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठीचं पत्र दिलं जाईल। दोनच गेल्या आठवड्यामध्ये आपण या संदर्भातलं एक वेगळं चित्र पाहिलं होतं। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी तिघेही हे मंत्रीगण या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यात काळजीवाहू मुख्यमंत्री अशा प्रकारे त्यांनी कार्यभार हातात घेतला होता। त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी गेल्या 8 दिवसामध्ये घडत गेल्या। यामध्ये शिंदेंची प्रकृती बरी नव्हती, ते आराम करत होते, दरेगावामध्ये त्यांच्या मूळ गावी गेले होते, त्यानंतर पुन्हा ठाण्यामध्ये आले, काल ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन काही तब्येतीविषयी त्यांनी आरोग्याविषयी काही वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या। तर एकंदरीतच राजकीय घडामोडी सुद्धा या पार्श्वभूमीवर सगळ्या घडत होत्या। राजभवनामधल्या या काही महत्त्वाच्या हालचाली आपण सध्या बघतोय। काही वेळामध्ये आता राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी आगमन होईल आणि काही महत्त्वाचे
आमदार या ठिकाणी बसलेले आहेत, जे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. यामध्ये धनंजय मुंडेही दिसत आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते राज्यपाल महोदयांना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं जाईल, त्यामुळे ही संख्या 230 पर्यंत आहे. बहुमताहून हा कितीतरी आकडा जास्त असल्यामुळे जवळपास 80 ही संख्याबळ हे 80हून अधिक आमदारांचं पाठबळ अधिक आहे बहुमताच्या आकड्यापेक्षा. त्यामुळे निश्चितच महायुतीचा हा महाविजय आता राज्यपालांपुढे सादर होईल आणि किती मोठं संख्याबळ पाठीशी आहे, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आम्हाला निमंत्रित करावं अशा आशयाचं विनंतीपत्र दिलं जाईल आणि राज्यपाल यानंतर महायुतीच्या या नेत्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करतील आणि पुढच्या सर्व प्रक्रिया, ज्या प्रशासकीय प्रक्रिया त्या पार पडतील आणि त्यानंतर उद्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक भव्य दिव्य असा सोहळा पाहायला मिळणार आहे आणि मोठं स्वरूप उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी असणार आहे. कारण भाजपनं आणि महायुतीनं जे यश राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये मिळवलेलं आहे त्या विजयाला अनुरूप असा हा भव्य दिव्य मोठा सोहळा करण्याचं नियोजन केलेलं आहे. मोठी तयारी सध्या आझाद मैदानावर सुरू आहे. संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशभरातून अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या भेटीनंतर सगळ्यांची तयारी सुरू होईल ती उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी. त्यामुळे उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये आणखी काही आपल्याला वेगळे एलिमेंट्स पाहायला मिळतात का हेही बघावं लागणार आहे. आत्तापर्यंत जी माहिती मिळते त्यामध्ये एक है तो सेफ है अशा प्रकारे नारा लिहिलेला असा मजकूर लिहिलेला टी शर्ट जवळपास 10,000 कार्यकर्ते घालणार आहेत, पदाधिकारी घालणार आहेत. त्यामुळे हे एक वेगळं चित्र उद्या दिसणार आहे. लाडक्या बहिणींना, सामान्य महिलांना सुद्धा उद्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. नागपूरमधून शेकडो कार्यकर्त्यांना आमंत्रित केलेलं आहे. तसंच देशभरामधून काही महत्त्वाचे नेते उद्या शपथविधीसाठी या सोहळ्यासाठी येणार आहेत. अनेक राज्यांचे, भाजप शासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उद्योजक उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यामध्ये येणार आहेत. त्याचप्रमाणे मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सुद्धा या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उद्या येणार आहेत. त्यामुळे अर्थातच या सर्व सोहळ्याची तयारी काही वेळामध्ये 3 महत्त्वाचे नेते घेतील. मात्र त्याआधी सध्याच्या या राजकीय घडामोडी घडतात. तो सत्ता स्थापनेच्या दाव्यासंदर्भातल्या ही दृश्य आपण पाहतो आहोत आणि राज्यपाल महोदयांना काही वेळामध्ये आता विनंतीपत्र दिलं जाईल. राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी आगमन होत आहे. काही वेळापूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली आणि यामध्ये आणखी कोणी मंत्री उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शपथ घेतात का हे बघावं लागणार आहे. त्यामुळे या संदर्भात काय नेमकी रणनीती आखली याबाबत अजून स्पष्टता येणं बाकी आहे. मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी दृश्य झी24 तासच्या स्क्रीनवर आपण पाहतोय. आज सकाळपासून अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत होत्या. यामध्ये भाजपच्या गोटामध्ये आज विशेषतः आनंदाचं, जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांचं नाव गटनेता म्हणून त्यावर शिक्कामोर्तब झाला आणि भाजपचा गटनेता म्हणजे सर्वात मोठ्या पक्षाचा गटनेता हा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. निर्मला सीतारामन या ठिकाणी आता पोहोचलेल्या आहेत. त्याचबरोबर विनोद तावडे पोहोचलेत आणि या क्षणाच्या महत्त्वाच्या घडामोडी ही दृश्य पाहतोय. शिवसेनेनं आता एक नवीन टॅगलाईन यामध्ये काढली आहे, बदलेगा पद लेकिन वही रहेगा कद. शिवसेनेची टॅगलाईन पहा. शिवसेना प्रवक्ता राहुल लोंढे यांनी ही पोस्ट केलेली आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार हे टॅगलाईनवरून आता स्पष्ट झालेलं आहे. पद बदलेगा असं त्यांनी म्हटलेलं आहे, लेकिन कद उतना ही रहेगा म्हणजेच उंची तेवढीच राहणार आहे, कार्यकर्तृत्व तेवढंच राहणार आहे असं थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. राहुल लोंढे यांची ही पोस्ट आहे जी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेली आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेतात का सत्तेबाहेर राहत आहेत याकडे खरं तर बऱ्याच राजकीय वर्तुळातल्या व्यक्तींचं लक्ष होतं. कारण तसे संकेत त्यांनी दिलेले होते गेल्या काही दिवसांपासून. त्यामुळे ते मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री म्हणून ते काम पाहणार का याकडे लक्ष होतं. तेव्हा राहुल लोंढे यांची पोस्ट बरेच सारे संकेत देऊन जातात आणि अर्थातच उपमुख्यमंत्री म्हणून ते पद स्वीकारण्यासाठी तयार असल्याचं एकंदरीतच हे दिसतंय. सध्या आपण ही दृश्य पाहतोय. विनोद तावडे आता एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसलेले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये 2 ज्या उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार हाकला ते 2 उपमुख्यमंत्री सध्या बसलेत या राजभवनाच्या हॉलमध्ये आणि राजभवनातल्या या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष आहे. अर्थातच उद्या परवापासून हा सिक्वेन्स सगळा बदलला जाणार आहे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी असतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राच्या जनतेला आता पाहायला मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी गटनेते म्हणून घोषणा झाल्यानंतर तिथल्या उपस्थित आमदारांना, भाजपच्या आमदारांना संबोधित करताना म्हटलं होतं की पुढचा काळ हा आव्हानांचा, संघर्षाचा असणार आहे, कारण आपल्याला अपेक्षा पूर्ती करण्याचा हा काळ असणार आहे। त्यामुळे या सर्व अपेक्षा पूर्ण करताना तेवढा संघर्ष देखील करावा लागणार आहे। अर्थात हा संघर्ष पुढच्या काळामध्ये फक्त बाह्य स्वरूपातला असणार आहे की अंतर्गत असणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे। मात्र उद्या महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत आणि तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन करणार आहेत। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राचं लक्ष या राजकीय घडामोडीकडे लागलेलं आहे। गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यामुळे महाराष्ट्रातली जनता सुद्धा राजकीयदृष्ट्या तेवढीच सजग झालेली आहे आणि म्हणूनच प्रत्येक ही घडामोड जी राजकीय आहे त्याबाबत महाराष्ट्रातला नागरिक तेवढाच जागरूक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि झी 24 तासवर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। राजभवनातून ही थेट दृश्य आहेत। काही वेळामध्ये राजभवनात राज्यपाल महोदयांचं आगमन होईल आणि या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा स्वीकारला जाईल। त्यानंतरच्या राजकीय घडामोडी काय आहेत हे बघणं देखील तितकंच औत्सुक्याचं आणि महत्त्वाचं ठरणार आहे आणि या सर्व घडामोडींवर आमचे विविध रिपोर्टर्स सध्या लक्ष ठेवून आहेत। वेगवेगळ्या अँगलवरून सध्या राजभवनातून कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहेत, त्याचबरोबर ज्ञानेश सावंत, सीमा आढे, ओम देशमुख या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि प्रत्येक वित्तम बातमी आपण झी 24 तासवर त्यांच्याकडून जाणून घेतोय। तर महायुतीचे 3 प्रमुख नेते सध्या झी 24 तासच्या स्क्रीनवर। साडेतीन वाजता राज्यपालांची नियोजित भेटण्याची वेळ आहे। अजूनही 10 मिनिटं बाकी आहेत, त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये राज्यपालांचं आगमन होईल आणि यानंतर प्रशासकीय प्रक्रियेला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। ठीक राज्यपाल भवनामध्ये अनेक आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत।